नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया NTF पद्धतीने सोयाबीन पेरणी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा. तर चला तर सुरुवात करूया आपण आजच्या या व्हिडिओला. तर बघा शेतकरी मित्रांनो, आता मला शेतकरी मित्र कमेंट करायचे की मागील आता महिन्यात बऱ्याचशा कमेंट आले आहे की तुमची अजून वाही व्हायची आहे. हो शेतकरी मित्रांनो, मी यावर्षी वाही केली नाही, कारण की मला यावर्षी 2026 मध्ये NTF पद्धतीने म्हणजे नो टिल फार्मिंग या पद्धतीने मला सोयाबीनची पेरणी करायची होती. म्हणजे ना नांगरणी, ना वखरणी, ना पंजी, ना रोटावेटर, डायरेक्ट थेट पेरणी. रब्बी हंगामातलं पीक निघाल्यानंतर डायरेक्ट पेरणी शेतकरी मित्रांनो. आता सोयाबीनची पेरणी चालू आहे हे बघा. आणि जो काही आता एक पाणी आला का नाही शेतकरी मित्रांनो, पूर्ण पाणी जमिनीमध्ये मुरलेलं आहे. वाही केलीच नाही मी. आणि दरवर्षी मी वाही करतो. दरवर्षी वाही केल्यानं काय होते शेतकरी मित्रांनो, की पूर्ण पाणी, शेतातलं पाणी एक साईड जमा व्हायचं. आता काय झालं, जागचं पाणी जाग्यावर मुरलेलं आहे बघा. हे बघा, बुढ्या पडलेल्या आहे. जागचं पाणी जाग्यावरच मुरलं, वाहत नाही आलं. आणि पेरणीला बघा, जमिनीमध्ये ओलावा बघा किती आहे. जमिनीमध्ये ओलावा बघा भरपूर आहे. इथला ओलावा असूनही हे बघा, माती लाडू बनते, खूप ओला आहे. ह्या ओलीनंच सोयाबीन माझं निघून येणार. आणि इथला ओलावा असूनही ट्रॅक्टर पेरणी चालू आहे हे बघा. आणि ट्रॅक्टरच्या चक्क्याला कोणतीच माती टिकत नाही आहे. ह्या NTFचा फायदा म्हणजे जमिनीत ओलावा भरपूर आणि वयानी भरपूर, आणि ट्रॅक्टरला कुठल्याच प्रकारचे म्हणजे पेंड जे म्हणतो आपण माती, ते टिकत नाही आहे बघा. आणि पेरणी ही व्यवस्थित होत आहे. सुया आहे आपला 16 इंचाचा बघा. सुया आपला 16 इंचाचा आहे. आणि थोडा काडी कचरा आहे. हा काडी कचराही शेतामध्ये सडणार बघा. आणि यावर्षी मी 2 वाण आणले आहे सोयाबीनचे, जे की हुतुतू आणि एक अंकुर प्रभाकर. हे 2 व्हेरायटी आपण यावर्षी लागवड करणार आहे. आता शेतकरी मित्र विचारतात की NTF पद्धत म्हणजे काय. नेमकं दुसरं काहीच नाही शेतकरी मित्रांनो. NTF पद्धत म्हणजे कमी खर्चाची शेती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला याच्यातला फायदे काय काय आहे. जास्त दीर्घकाळपर्यंत ओलावा टिकणे. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पाणी जर मुसळधार जर पाणी आला तर आपण जे काही पेरलेलं राहते बियाणं, ते गायवटणार नाही. आता ह्या जो काकर फाटला ना शेतकरी मित्रांनो, या काकरामध्येही पाणी मुरणार, म्हणजे गायवटणार नाही. हा एक NTFचा फायदा. आणि ओल दीर्घकाळपर्यंत टिकून राहणार बघा. बघा दिसते का तुम्हाला चक्क्याला कुठे पेंड टिकलेलं बघा. आणि पद्धतशीर पेरणी होत आहे ह्या NTF पद्धत, नो टिल फार्मिंग. आणि खत मी 10-26-26च आहे. एकरी एक बॅग 50 किलोची बघा. आणि ट्रॅक्टर असा मग चिपकून चालत आहे असा, म्हणजे पेरणीला काहीच त्रास नाही. आणि शेत बघा, वाही आता आता काही शेतकऱ्यांच्या असं लक्षात येईल की पेरणी होते का बा व्यवस्थित, म्हणजे कडक आली असेल जमीन बा, पेरणी होणार नाही, दाते रोवणार नाही. नाही, दाते सर्वच रोवून राहिले शेतकरी मित्रांनो हे बघा. आणि एक साधारण जर शिरवा आला आणि हे जे कुठं आपल्याला बियाणं थोडं उघडं दिसते, हे पण झाकून जाणार. जास्त उघडं आहे नाही, तो फरक पडणारच काही ना काही, नाही का. पण आपलं पूर्ण बियाणं 85 ते 90% झाकून आहे. आणि एक शिरवा आला की पूर्ण हे तर काकरं बुजून जाणार, याच्यात पाणी मुरणार. आणि यावर्षी एल निनो आहे. आणि ओल जास्त दिवस टिकणार, याचा एक फायदा होणार यावर्षी शेतकरी मित्रांनो. सोयाबीन आपण एकरी 25 किलो पेरणी करत आहे. हुतुतू 25 किलो, 2 बॅग टाकल्या इकडल्या साईडनं हुतुतू. इकडे हुतुतू आहे आपलं बघा.
आणि इकडं प्रभाकर अंकुर आहे 3 बॅगा. अशा 2 व्हेरायटी आणल्या आपण यावर्षी शेतकरी मित्रांनो. आणि इथे रब्बी हंगामामध्ये आपण चना पेरणी केल्या. चना पेरणी केल्यानंतर डायरेक्ट थेट आपण आता खरीप हंगामामध्ये सोयाबीनची पेरणी करत आहोत बघा. आणि तास पण सरळ आहे बघा, आपले तास पण सरळ आहे शेतकरी मित्रांनो. कारण की तास सरळ असणे हे खूप महत्त्वाचं आहे. तास पण सरळ आहे. आता पेरणी करणारा जो काही आहे ट्रॅक्टर मालक, तो ट्रॅक्टर मालकच आहे स्वतः. तास सरळ फाडलेले आहे त्यांनी बघा. तर अशी आहे आपली शेतकरी मित्रांनो NTF पद्धत, नो टिल फार्मिंग. तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा शेतकरी मित्रांनो. आणि तुम्ही पुढील वर्षी पेरणार आहात का या पद्धतीने बघा. कारण की बघा, खर्च आपला वाईचा खर्च वाचला, डवरणी नाही, आता डायरेक्ट तणनाशक आणि कीटकनाशकाची फवारणी, बाकी दुसरं कोणताच खर्च होणार नाही आता समोर. आणि पराठीला पण तसंच, फक्त तणनाशकाची फवारणी आणि कीटकनाशकाची फवारणी, डवरणीचा खर्च नाही बघा. अगदी व्यवस्थित पेरणी होत आहे आपली बघा. ओल बघा, भरपूर ओल आहे. आणि जिथे वाही केलेली आहे तिथे पाणी मुरत नाही. ज्या शेतकऱ्यांनी रोटावेटर मारलेलं असेल ते जमीन बघा, एक साईड शेतामध्ये जमा होतं शेतकरी मित्रांनो. पण आपल्या शेतामध्ये यावर्षी तसं झालेलं नाही. जागचं पाणी जाग्यावरच मुरलं, म्हणजे पूर्ण शेताच्या बाहेर पाणी निघालेलं नाही आहे. हा एक आपला NTFचा फायदा होतो शेतकरी मित्रांनो. बरेचसे फायदे आहेत शेतकरी मित्रांनो. याविषयी आपण एक वेगळा व्हिडिओ घेऊन येऊ. काय काय NTFचे फायदे आहे त्याविषयी आपण नक्की सांगणार आहोत बघा. आता पेरणी होईच आपली. तर शेतकरी मित्रांनो, आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण. तुम्हाला ही माहिती कशी वाटली, आजचा व्हिडिओ कसा वाटला, आणि नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण शेतकरी मित्रांनो. तर धन्यवाद.